रात्रीच्या जेवणाच्या अगोदरचा फक्त 3 मिनिटं पोटाचा व्यायाम करूया आपण. टायमिंग लावतो मॅडम, काउंट करतील. हां, टायमिंग लावलंय, फक्त 3 मिनिटं. 1 2 3 4 आता रात्रीच्या जेवणाच्या अगोदर व्यायाम केल्यामुळे काय होतंय, 8 9 10. तर आपण जेवल्यामुळे 9 ज्या काही कॅलरीज 8 7 बर्न करत नाही त्या कॅलरीज आपण अगोदरच बर्न करायला चालू केल्यामुळे 3 फॅट मध्ये 1 राहणार नाहीत, म्हणजे जास्त वेळ होणार नाही. कॅलरी बर्न चालू केल्यामुळे 2 तुमची हालचाल चालू झाल्या. त्यामुळे जेवल्यानंतर अगोदरच आपल्या हालचाली कमी असतात. 8 9 10. जेवायच्या अगोदरच कॅलरीज बर्न चालू आहेत, त्याच्यामुळे जे काय खाल्लंय 6 5 ते ऊर्जेत रूपांतर व्हायला मदत होणार आहे. 2 1. सिंगल पाय 1 2 3 फक्त 3 मिनिटं लावले आपण. 5 6 7 8 9 10 10 9 8 7 फुल पॉझिटिव्ह एनर्जेटिक राहायचं. 5 4 3 2 1. पायात अंतर घ्या, हात पाठीमागं साईडच्या फेटला. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रेस्ट. झोपायचं. हां, सिंगल पाय माग घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एकदम हलका हलका व्यायाम करतो आपण. 9 8 7 6 5 4 3 2 1. रेस्ट. हात पाठीमाग खाली टेकवायचे आणि पाठीमागं पोटावरती गुडघे घ्यायचे. 1 2 3 4 5 6 फक्त 3 मिनिटं करतो बघा. 8 9 10. रेस्ट घ्यायची. सिंगल पाय फक्त वर उचलायचा. 1 2 एकदम हलका हलका, ज्यांना पोटाला 4 उठा येत नाही, 5 लोड वाटतोय, त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी हा व्यायाम आहे. 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. व्हेरी गुड. हां, आता बघा, फक्त पाय जवळ घ्यायचा आणि परत पाय पुढं. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. कुणी हा व्यायाम केला त्यांनी कमेंट मध्ये नक्की टाका 3 की तुम्ही व्यायाम केलात म्हणून. हा 5 केला असेल तर टाका, म्हणजे लक्षात येते की तुमच्या हालचाली कशा चालू आहेत. 9 10. आणि अशा पद्धतीने आपले 3 मिनिटं झाले आहेत. तुम्ही जर हा व्यायाम पूर्ण केला असाल तर 100% कमेंटमध्ये व्यायाम पूर्ण केला म्हणून कमेंट टाका. तुमच्या कमेंटला जरी उत्तर नाही दिलं तर लक्षात येऊन जाते की तुम्ही व्यायामात आहात, व्यायाम करताय. त्या बेतानं पुढच्या स्टेप आपल्याला करता येतील. फक्त व्यायामाला कारण सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. पोट, वजन, फॅट आपल्याला कमी करायचे आहे. आपलंच वजन आहे, आपलंच पोट आहे आणि आपल्याला घरचंच खाऊन कमी करायचं आहे. त्यामुळे बिनधास्त राहा, फक्त पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं आहे. ओके, धन्यवाद.